द्वारी बोली बोलतो देखा, दौर फिरवितो डुगडुगायिका। वरल्या आळीला तुम्ही सावध रहावे, पाटील बुवाला मग लावणी सवे। चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा। मधल्या अळीला एक बायको फिरे, तिजला तुम्ही साधा मग पडेल पुरे। नाहीतर पाटील बुवाची पळतील गुरी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा। आणि एक वारे सुटेल तातडी, पाटील बुवाची मग पडेल माडी। त्याची 5 पोरे जाती दे शोधडी, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा। आणि एक कैसे नवल झाले, गावच्या पांड्याने पाटलास नागविले। साऱ्या कागदाची एकची शून्य झाले, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा। हिंडता फिरताना एक शकुन सांगे, त्याच्या सत्तेने या अळीस वागे। संता घरचा बा बा बा, एक तुकडा मागे। पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा। हे जरी न ऐकाल तरी दुसरा येईल, सरते शेवटी काळ बांधून नेईल। एका जनार्दनी आमुचे काय बाजाईल, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा। डौर फिरवितो डुगडुग ऐका, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा। पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। परमपुरुष शौरे पांडुरंग मुरारी, कमलनयन कान्हा गोपिका चित्तारे। प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। सोनो पंत तथा कुणी आवडीने मामा असे बोलती, नामे शंकर शंकरा सदा समकरा। निश्चंग जो सर्वथा पुण्यश्लोकीचा, वारकरी संप्रदयाचा अध्वर्यो खरा शोभतो। ऐशा संतवरा सदा शुभ करा, दांडे करा वंदितो मस्तक हे पायावरी। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा, वारकरी संताचा। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। या या वारकरी संताचा, या वारकरी संताचा। हे मस्तक हे पायावरी, हे अम्मा हे पायावरी। या या वारकरी संताचा, या वारकरी संताचा। मस्तक हे पायावरी, या 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 वारकरी संतांच्या। जेणे हा धर्म जितविलाची बळी, तो संभाजी जाण नवाळी। गाव तरला जयाची एकुळी, श्री छत्रपती नमन गा विठला।
पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, डौर फिरवितो डुगडुगायका. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. मुक्त कैवल्य तेजोनिधी सकल कंठभूषण अखंड समाधिगण ज्ञानी यांचे राजे, चैतन्याचे शिरोमणी साधकांचा मायबाप, चैतन्याचा जिवाळा संत सम्राट ज्ञानोबाराय यांना भूषणीय असणारे संत. त्याचप्रमाणे वारकऱ्यांच्या हृदयाची स्पंदनं ज्यांनी खुली करून दिली, मनुष्याच्या जीवनाची जडणघडण ज्यांनी बसवली, असे असणारे पैठण निवासी शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा असून या अभंगातून शांतीब्रह्म एकनाथ महाराज पंचमहाभूताकडून उसण्या मिळालेल्या या शरीराचं नश्वरत्व अथवा विनाशत्व एका पिंगळ्याच्या रूपकातून व्यक्त करतात. एकनाथ महाराज तुम्हाला आम्हाला सावध करतात की सज्जना हो, तुमच्या गावावर फार मोठा संकट आहे, फार मोठा धोका आहे तुमच्या गावावर. बघा, तुमच्यावर जो धोका आहे ना, तो धोका तुमच्याच जवळच्या माणसांपासून आहे. त्यांचा मी तुम्हाला पत्ता सांगतो, त्यांचा पत्ता मी अभंग सोडवताना तुम्हाला सांगेल. बरं, हा सर्वात मोठा धोका जर तुम्हाला नाहीसा करायचा असेल तर त्याकरता तुम्ही असं करा, भगवंताच्या इच्छेने वागायला सुरुवात करा, संतांच्या मुखातून निघालेल्या अमृतवाणीचं सेवन करा. बघा, हा गोड शकून मी तुम्हाला सांगतो. आणि मी एवढं सांगून देखील तुम्ही माझ्या बोलण्याकडे जर दुर्लक्ष केलं तर मग शेवटी तो काळ येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल. तो काळ तुम्हाला नेत असेल ना, त्यावेळेस माझं काहीही जाणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण. हे जरी न ऐकाल तरी दुसरा येईल, सरी आमुचे काय बाजाईल. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, डौर फिरवितो डुगडुग ऐका. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. यह थी कुछ खास खबरें. अब समाचार विस्तार से. विठ्ठला निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत हे सर्वांना ज्ञातच आहे. परंतु वगद्याचा आद्य कर्तव्य म्हणून आज या ठिकाणी ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित जमलो असे असणारे कैलासवासी सुदाम एकनाथ पाटील जाधव यांना आपल्यातून जाऊन बोलता बोलता 1 वर्ष झालं. आणि भगवान परमात्मा स्वतः म्हणतात, जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्ममृतस्य च तस्मात् परिहार्यर्थे नत्वम शोचिर्तुमर्हसि. हा सृष्टीचा नियम आहे, म्हणून या सृष्टीच्या नियमाला आपण अपवाद ठरू शकत नाही. म्हणून 1 वर्षापूर्वी आमच्या सुदाम भाऊंचं जाणं झालं. त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा संपूर्ण परिवार, त्यामध्ये त्यांच्या आई गंगा भागीरथी समिंद्राबाई एकनाथ पाटील जाधव, त्यानंतर त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी शोभाताई सुदाम पाटील जाधव, त्यानंतर त्यांच्या असलेल्या 2 कन्या सौ लताताई कैलास पाटील भिसे आणि त्यांची दुसरी कन्या त्या म्हणजे आमच्या सौ सुनीताताई गंगाधर आणि थोरात. आणि विशेष करून त्यांचे असणारे ते 2 सुपुत्र खऱ्या अर्थाने शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असे असणारे आमचे मग कृष्णा भाऊ असतील आणि आमचे ज्ञानेश्वर भाऊ असतील, तसेच समस्त जाधव पाटील परिवार आणि इथं जमलेले इष्टमित्र सखे सज्जन सोयरे. खऱ्या अर्थानं या जाधव परिवाराचं आपण खरंच कौतुक केलं पाहिजे की त्यांनी आपल्या वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता या मोठ्या अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं. कार्यक्रम करायचा म्हटलं की मग एकल्याचा नव्हे खेळ, त्याकरता कीर्तन सामग्री एकत्र करण्याकरता गायक वादक असावे लागतात, टाळकरी असावे लागतात, सगळे असतील आणि तुम्ही जर नसेल तर ते कीर्तनही होऊ शकत नाही. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी या ठिकाणी आपण आमंत्रित केलेली आहे. त्यामध्ये ज्यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये सुपला शॉट मारला, हरिभक्तीपरायण गायनाचार्य आमचे महेशजी महाराज विधाटे, त्यानंतर ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध आपल्या भागाचं वैभव हरिभक्तीपरायण गायनाचार्य बाबूरावजी महाराज जाधव, समस्त ग्रामस्थ अकोली वाडगाव, त्याचप्रमाणे परिसरातून आलेली भजनी मंडळ. आता सगळ्यांची नावं आली. आणि विशेष करून ज्यांचं पखवाज वाजवणं ऐकल्यानंतर खरंच मनाला समाधान वाटतं.
असं म्हणतात ना सुभाषितकार, विद्या विनयेन शोभते. कलाकाराची संपूर्ण लक्षणं ज्यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे आमचे हरिभक्तीपरायण समाधान महाराज. हातही गोड, पखवाजही गोड, वाजवणं देखील गोड. कीर्तन झाल्यानंतर मी त्यांना म्हणणार आहे, ये हात मुझे दे दे ठाकूर. अतिशय गोड पखवाज. त्याचप्रमाणे पेटी मास्तर ज्यांची गोड अशी साऊंड सिस्टीम आहे, आमचे टेके बंधू या ठिकाणी आहेत. आणि या कार्यक्रमाला जिवंत ठेवण्याचं काम जे करत आहेत, या कार्यक्रमाचं छायाचित्रण जे करत आहेत आमचे परममित्र उद्धव बापू कवडे यांचं गजर हरिनामाचा यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनासमोरील ती घंटी ती दाबायला विसरू नका. विठ्ठला उपस्थित सर्व समस्त ग्रामस्थ यांच्या चरणी नतमस्तक होतो. फक्त आता थोडीशी तुमच्याकडून शिस्तीची अपेक्षा करतो. तुम्ही कानाने कीर्तन ऐकता यापेक्षा तुम्ही मनाने कीर्तन ऐकलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला बरं वाटेल असं कीर्तन मी अजिबात करणार नाही बरं का अशोक भाऊ, राजू भाऊ. तुम्हाला बरं वाटेल असं कीर्तन मी अजिबात करणार नाही. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, इथून पुढे तुमचं बरं होईल असं कीर्तन करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेल, नक्कीच प्रयत्न करेल. म्हणून असो, सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला विठ्ठला. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा, दौर फिरवितो डुगडुग ऐका. या अभंगातून शांतीब्रह्म एकनाथ महाराज पंचमहाभूताकडून उसण्या मिळालेल्या या शरीराचं नश्वरत्व अथवा विनाशत्व एका पिंगळ्याच्या माध्यमातून व्यक्त करतात. बघा सज्जना हो, आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाचं नाव आहे भारत. आणि याच देशामध्ये उपकार मानण्याची प्रथा आहे. नवे नवे संस्कार आणि संस्कृती या ज्या ठिकाणी जपल्या जातात त्या देशाला भारत असं देश म्हटलं जातं. म्हणून इथं मेलेल्या माणसाचे उपकार तर मानले जातातच, पण जिवंत माणसाचे देखील उपकार मानले जातात. म्हणून ज्या ठिकाणी गायींचं पूजन केलं जातं आणि बैलाकरता एक सण बैलपोळा देखील साजरा केला जातो ना, तो देश म्हणजे आमचा भारत आहे. कारण या देशामध्ये संस्कार आणि संस्कृतीला प्राधान्य दिले जातं. एवढंच नाही, जेवढी आनंदानं आम्ही दिवाळी साजरी करतो ना, तेवढ्याच आनंदानं या देशामध्ये रमजान ईद सुद्धा साजरी केली जाते. का? कारण रूढी परंपरेला याच देशामध्ये मान्यता आहे. म्हणून तर म्हणतात ना, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का लगता पग पग डेरा, वो भारत देश मेरा, वो भारत देश मेरा. म्हणून या देशामध्ये संस्काराला खान म्हटलं जातं. आणि म्हणून या मातीमध्ये आई वडिलांचं पहिलं कर्तव्य जर काय असेल ना, तर ते म्हणजे आपल्या मुलांवर चांगले संस्कार करणं. कारण मुलांवर केलेले संस्कार हे मुलांना कामं येत असतात. म्हणून आई वडिलांचं पहिलं कर्तव्य जर काय असेल तर ते म्हणजे आपल्या मुलांवर चांगले संस्कार करणं. आई वडिलांचे संस्कार जर चुकले तर पिढी देखील बर्बाद होत असते. का? कारण मोठ्या माणसांचं अनुकरण हे लहान मुलं करत असतात, असं ज्ञानोबा रायांचं मत आहे. येथ वडील जे जे करीते तया नामू धर्म ठेविते, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ. मोठ्या माणसांचं अनुकरण ही लहान मुलं करत असतात. बघा तुम्ही, मोठे माणसं चुकले की लहान माणसं देखील चुकत असतात, लहान मुलं देखील चुकत असतात. काय झालं? बाप पोलीस खात्यामध्ये होता, त्याला कायम हरामखोर म्हणायची सवय होती. घरात आला का हरामखोर, बाहेर गेला की आरोपींना हरामखोर म्हणायचा. एक दिवस घरामध्ये चहा पित होता, पेपर वाचत होता. 2-4 वर्षाचं मूल घरामध्ये एसटी कंडक्टरचा खेळ खेळत होतं. आणि एसटी कंडक्टरचा खेळ चालू असताना ते मुलगा म्हटलं, ट्रिंग 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 ट्रिंग. ज्या हरामखोरांना गंगापूरच्या गाडीमध्ये बसायचं असेल त्या हरामखोरांनी गंगापूरच्या गाडीत बसा, आणि ज्या हरामखोरांना वैजापूरच्या गाडीतून उतरायचं असेल त्या हरामखोरांनी वैजापूरच्या गाडीतून उतरा. बाप पेपर वाचत होता, चहा पित होता. एवढे शब्द ऐकल्यानंतर त्याची तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याला काय राहवलं नाही. त्यानं पेपर चहा बाजूला ठेवला. 10 मिनिटं पोरगं इतकं बदडलं, इतकं बदडलं, त्याला असं वाटलं आता याची काय हरामखोर म्हणायची
टिपटाप. पण पानवीकर कार्ट त्याच होतं. 10 मिनिटं पोरग रडलं. 10 मिनिटं पोरग रडल्यानंतर पुन्हा त्याचा एसटी कंडक्टरचा खेळ चालू झाला आणि मुलगा म्हटला, ट्रिंग 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 ट्रिंग. ज्या हरामखोरांना गंगापूरच्या गाडीमधून उतरायचं असेल त्या हरामखोरांनी गंगापूरच्या गाडीतून उतरा. ज्या हरामखोरांना वैजापूरच्या गाडीत बसायचं असेल त्या हरामखोरांनी वैजापूरच्या गाडीत बसा. कारण आत्ताची एका हरामखोरामुळे गाडी 10 मिनिटं उशिरा सुरू झाली. हे कुणाचं चुकलं? वडिलांचं चुकलं. म्हणून मोठ्या माणसानं कधी चुकू नये. आणि या मातीमध्ये जर आई वडिलांचं पहिलं कर्तव्य जर काय असेल तर ते म्हणजे आपल्या मुलांवर चांगले संस्कार करणं. आणि मग तिथून पुढे मुलाचे 3 कर्तव्य सांगितले. त्यातलं मुलाचं सर्वात पहिलं कर्तव्य ते म्हणजे आपल्या वडिलांची उंची वाढली पाहिजे. असं मी म्हणत नाही, तुकोबाराय वर्णन करतात. वाढवी महत्व वडिलांचे वाढवी महत्व, वडिलांचे वाढवी महत्व, वडिलांचे वाढवी महत्व. शांती रूपी आहे वा वा. कोणाचा बाई का वाढवी महत्व, वडिलांचे वाढवी महत्व, वडिलांचे. शांती रूपी आहे कोणाचा बाई वाढवी महत्व, वडिलांचे वाढवी महत्व, याला म्हणतात यॉर्कर बॉलला हेलिकॉप्टर मारणं. विठाला विठाला. शांती रूपे नोहे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. मुलाचं पहिलं कर्तव्य ते म्हणजे आपल्या वडिलांची उंची वाढली पाहिजे. रामायणामधला सुंदर प्रसंग आहे बघा. दशरथ राजानं रामचंद्र प्रभूंना सांगितलं, रामा तुला वनवासाला जावं लागेल. रामा मोबाईल बाजूला ठेवावा लागेल आणि तुला वनवासाला जावं लागेल. रामचंद्र प्रभूंनी मागचा पुढचा विचार केला नाही. रामचंद्र प्रभूंनी वडिलांचा शब्द ऐकला. राजवस्त्र घातलेली होती, राजवस्त्र काढून टाकली, वल्कलर धारण केली आणि भगवान परमात्मा वनवासाला निघून गेले आणि आपल्या वडिलांची उंची वाढवली. या ठिकाणी जर भगवान परमात्मा जर वडिलांचा शब्द ऐकला नसता तर त्या नियमाला दशरथ राजा अपवाद ठरला असता. परंतु आम्हाला रामचंद्र प्रभू शिकवतात की जीवनामध्ये तुमच्यावर कितीही मोठं संकट असलं ना तरी पण तुम्ही तुमच्या वडिलांचा शब्द हा ऐकलाच पाहिजे. हे रामचंद्र प्रभू आम्हाला शिकवतात. अहो संकट कुणावर येत नाही, संकट कुणावर येत नाही, पण ज्या संकटांना जो सामोरा जातो ना त्याचाच जीवनामध्ये काहीतरी उत्तमची उरे कीर्ती मागे. मी सांगेल नक्कीच तुम्हाला. आजही सिंधुताई सपकाळ यांना अनाथांची माय म्हटलं जातं. का? कारण त्यांनी संकटांवर मात केली. आमच्या रामचंद्र प्रभूंनी देखील मागचा पुढचा विचार केला नाही आणि समाजाच्या समोर आदर्श निर्माण करून दाखवला. आम्हाला रामचंद्र प्रभू शिकवतात, रामचंद्र प्रभू आम्हाला शिकवतात की लहरों से डरने वालों की नौका पार नहीं होती. काय? लहरों से डरने वालों की नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. टाळ्या वाजवायच्या असल्या तर अशा मोकळ्या मनाने वाजवा. उगाच मला आहेर केल्यासारखा वाजू नका. विठ्ठला विठ्ठला. रामचंद्र प्रभूंनी मागचा पुढचा विचार केला नाही आणि रामचंद्र प्रभू वडिलांच्या एका शब्दावर वडिलांचं महत्व वाढवण्याकरता वनवासाला निघून गेले. ऐका, हे झालं मुलाचं दुसरं पहिलं कर्तव्य. आता मुलाचं दुसरं कर्तव्य, ज्या वेळेस आपल्या वडिलांचा अंतकाळ जवळ येईल ना त्यावेळेस अंतकाळी आपण आपल्या वडिलांच्या जवळ थांबलं पाहिजे. बघा, सत्ता संपत्ती पद प्रतिष्ठा या सर्व गोष्टी तुमच्या जवळ असतील पण अंतकाळी जर तुमचा मुलगा तुमच्या जवळ जर नसेल तर तुम्ही या जगातली सर्वात अभागी बाप आहात. म्हणून ज्या वेळेस आपला अंतकाळ जवळ येईल
त्यावेळेस आपला मुलगा आपल्यापाशी पाहिजे. आणि मुलाचं तिसरं कर्तव्य, ज्यावेळेस आपले आईवडील आपल्यातून निघून जातील ना, मग त्यांचा अंत्यविधी, दशक्रिया विधी, 11.5 महिन्यानंतर येणारा श्राद्ध विधी, श्रद्धेया इति श्राद्ध, हा श्रद्धेनं जे केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. त्याला आपण आपल्या भाषेमध्ये पुण्यस्मरण म्हणतो आणि त्याला शास्त्रामध्ये आत्मामुक्ती दिन असं म्हटलं जातं. कशाला? या श्राद्धादी कार्यक्रमाला. म्हणून हे सर्व विधी त्या पुत्राकडून झाले पाहिजे. पुत्र कुणाला म्हणतात? भागवतामध्ये त्याची व्याख्या आली. पूनामना नरको तारयती तस्मात पुत्र, हा पू नावाच्या नरकातून जो तारतो त्याला पुत्र असं म्हणतात. आणि पुत्राकडून या दिवशी 3 गोष्टी घडल्या पाहिजे. 1 पिंडदान, 2 ज्ञानदान आणि 3 कीर्तन झाल्यानंतरचं अन्नदान. मला असं वाटतं या जाधव परिवाराचं फार मोठं भाग्य आहे की त्यांच्याकडून 3ही दान एका वेळेला घडले जात आहेत. आणि हा त्यांच्या जीवनातला पर्वकाळ सांगितलेला आहे असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आलेलं आहे. पुरुषासी पर्वकाळ जन्मात जोडे एक वेळ, मात्या पित्याचा अंतकाळ ती धर्मासी वेळ अति पवित्र गा. ज्ञानोबारायांनी 18व्या अध्यायात 110 क्रमांकाच्या ओवीत सांगितलंय. आणि चंद्र सूर्यादी ग्रहणे येवोनी करविती पार्वणे, माता पितर मरणे अंकित जे दिवस. माता पितरे नसताना जो विधी केला जातो त्याला फार मोठा पर्वकाळ म्हटलेला आहे असं ज्ञानोबारायांचं मत आहे. आणि म्हणून हे सर्व विधी होत असताना ते सर्व विधी शास्त्रोक्त ब्राह्मणाकडून झाले पाहिजे, एकपाठी ब्राह्मणाकडून झाले पाहिजे. बरं, त्यांच्या मुखातून निघालेला उच्चार हा स्पष्ट झाला पाहिजे. जर अस्पष्ट झाला तर ते पातक त्यांनाही आणि ते पातक आपल्यालाही. आणि म्हणून असे सर्व विधी जर यथासांगपणे जर आपण केले तर आपले गेलेले पितृ आपल्या कुळाचं कल्याण करतात आणि आशीर्वाद देतात. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती त्यांचे सदा कल्याण इच्छिती. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सदा सदा कल्याण इच्छिती. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा किंवा सदा त्यांचे पाहता ती वाट. स्वर्गीचे पूर्वज, स्वर्गीचे पूर्वज वाट पाहतात. का? कारण आपल्या मुलांनी आपल्या करता काहीतरी चांगला कार्यक्रम केलाय. आता ऐका, त्या घराण्यामध्ये जर एखादा मुलगा हरिपाठ वाचणारा असेल, मुलगी हरिपाठ वाचणारी असेल, घरातल्या सुना हरिपाठ जर वाचणाऱ्या असतील तर गेलेल्या पित्रांचा वैकुंठाला जाण्याचा मार्ग सोपा होतो असं ज्ञानोबाराय हरिपाठात म्हणतात. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ. हे ज्ञान देव सांग झाला हरी पाठ, पूर्वजा वैकुंठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञान देव सांग झाला हरी पाठ, पूर्वजा वैकुंठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, मार्ग सोपा. या सर्वांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर प्रमाण. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ,
पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. बर, असं जर आपण सतत हरिपाठ जर वाचत राहिलो तर आपले आई वडील त्यांचा तर उद्धार होतो, पण त्यांच्या आधीचे 42 आणि नंतरचे 42 या सर्व कुळांचा उद्धार होतो आणि तो मनुष्य राहत नाही तर तो भगवत स्वरूप होतो. याचं सुद्धा प्रमाण हरिपाठ. भावे गाता गीत विठोबासी, भावे गाता गीत विठोबासी, भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, गाता गीत विठोबाचे. तुका म्हणे कोटी कुळती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळती पुनीत, तुका म्हणे कोटी कोटी कुळती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळती पुनीत. भावे गाता गीत विठोबासी, भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत, भावे गाता गीत विठोबाचे, विठोबाचे, विठोबाचे. वा 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 वा, पुन्हा एकदा टाळ्या वाजवा. तुम्हाला काही कळतं का नाही? इतकी गोड चाल झाली ना. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. आणि असंच एक प्रमाण आहे ज्ञानोबरायांच्या हरिपाठामध्ये. मातृ पितृ भ्राता स्वगोत्र अपार चतुर्भुज नर होऊनी ठेले. हा, आता ऐका, हे सगळे मी तुम्हाला फायदे सांगितले, पण आता महत्वाचा तोटा सांगतो. त्या घराण्यामध्ये जर यदा कदाचित तो मुलगा दुसऱ्यांना नाव ठेवणारा जन्माला आला किंवा त्या घराण्यामध्ये दुराचारी जर मुलगा जन्माला आला तर आपले गेलेले पितृ आपल्याला आशीर्वाद देत नाही. आहा कटा त्यांचे करी देवे तर, 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 आहा कटा त्यांचे करी देवे तर. वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला. गळची ना गर्भाना लोची आवाज, गळची ना गर्भाना लोची आवाज, गळची ना गर्भाना लोची आवाज, गळची ना गर्भाना लोची आवाज. ए आगता जाते करी पितर, ए वंशी दुराचार, वंशी दुराचार पुत्र झाला. ए आगता जाते करी पितर, वंशी दुराचार, वंशी दुराचार पुत्र झाला, पुत्र झाला. वा 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 वा. आहा कटा त्यांचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला. गळेची ना गर्भ नव्हेची का वांज. हा, आपले गेलेले पितृ आपल्याला आशीर्वाद देत नाही तर आपल्या नावानं दात खातात. नुसते दातच खातात असं काही नाही, तर आपल्या नावानं अशी बोट मोडतात. कोण? गेलेले पितृ. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सर्व विधी करणं हे आपल्याला फार गरजेचं असतं. आणि या सर्व गोष्टीची जाणीव जर आम्हाला कोण करून देत असेल तर ते आमचे संत आम्हाला करून देतात. बघा, ते संत आम्हाला वेळोवेळी जाग करतात. उठा जागे भारे आता, हा स्मरण करा पंढरीनाथा.
भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या. ते आपल्याला वेळोवेळी जाग करतात. मग आपण झोपलोय का? हो, आपण झोपलेलो आहोत म्हणूनच ते जाग करतात. कधी कधी वासुदेवाच्या रूपात आले, तुम्हाला आम्हाला जाग केलं. बर, कधी कधी जोग्याच्या रूपात आले आणि तुम्हाला आम्हाला जाग केलं. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. हे जागता जगदेव राखाही भाव, जागता जगदेव राखाही भाव, जागता जगदेव राखाही भाव, जागता जगदेव राखाही भाव. जगजोगी 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 जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. वा वा, एवढं गोड नका वाजू समाधान महाराज. एखाद्याच्या येईल अंगामध्ये. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. असं करता करता बघा आपण झोपलेलो आहो हे ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं. पण कुठं झोपलोय हे ज्ञानोबारायांनी वर्णन केलं. कुठं झोपलोय? अविद्येची या निदा, विश्वस्वपनाचा हा धांदा, भोगित होता प्रबोधा अनादी जो. ज्ञानोबारायांचं बत आहे बरं का, हे काय माझ्या आजाने नाही लिहिलं. ज्ञानोबाराय म्हणतात अविद्येच्या ठिकाणी आपण झोपलेलो होतो. ज्ञानोबारायांच्या लक्षात आलं हे सर्व गोष्टी आमच्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी पाहिलं. आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी या समाजाकडे पाहिलं, झोपलेला समाज पाहिला. आणि मग त्यांना जाग करण्याकरता त्यांनी विचार केला की अरे या लोकांना अनेक संतांनी जाग केलं तरी पण हे काय जाग झाले नाही. मग यांना आपण हसत खेळत ज्ञान सांगितलं पाहिजे. हा, मग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी या झोपलेल्या समाजाला जाग करण्याकरता हसत खेळत ज्ञान त्यांच्या घशापर्यंत त्यांच्या कानापर्यंत पोहोचावं याकरता आमच्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी या समाजाला एक वेगळं प्रकरण निर्माण केलं. आणि त्या प्रकरणाला नाव दिलं भारूड. विठ्ठला विठ्ठला. अजूनही काही जणांना भारूड या शब्दाचा अर्थ कळालेला नाही. बघा, भारूड शब्दाचं फार अवमूल्यन आपण केलंय. किती अवमूल्यन केलंय. भारूड शब्द आपण कधी वापरतो? बघा, एखादा माणूस जर जास्त बोलायला लागला, काही काही माणसं दीर्घसूत्री असतात, त्यांना बोलण्याचं तारतम्य नसतं. कुणाबरोबर कसं बोलावं हे त्यांना कळत नाही. एखाद्याला ऐकावं वाटतंय का नाही हे सुद्धा त्यांना कळत नाही. काय झालं, आमच्या शेजारी एक जोडपं, तो नवरा काय करायचा, बायकोला पानाच्या विड्या मागून विडे द्यायचा. बरेच दिवस झाले आणि बरेच दिवसानंतर त्या बायकोनी प्रश्न विचारला आपल्या नवऱ्याला, म्हणजे का हो तुमचा माझ्यावर किती जीव आहे? तो म्हटला माझा तुझ्यावर जीव आहे. अहो तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? तो म्हटला माझं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला कोणत्या गाढवानं सांगितलं? मग ती म्हटली एवढे पानाच्या विड्या मागून विडे कस काय तुम्ही मला देऊ राहिले? तो म्हटला कमीत कमी पानाचा विडा सगळेपर्यंत तरी तो थोबाड गप्प राहावं म्हणून. म्हणजे एवढे काही माणसं बोलतात. आणि एखादा माणूस जर जास्त बडबड करायला लागला तर आपल्यासारखा शहाणा त्याला म्हणतो ऐ ऐ बंद कर तुझं भारूड. एवढं भारूड शब्दाचं आपण अवमूल्यन केलंय. भारूड शब्दाची व्याख्या साहित्यकारांनी शास्त्रकारांनी केली. समाज जनमानसातील बहुरूढींचं दर्शन घडवणारं वाङ्मय म्हणजे भारूड. आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी हसत खेळत ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचावा याकरता अनेक भारूडांची निर्मिती केली. एक भारूड तुम्हाला सांगतो. नवरा नको ग बाई दादूला नको ग बाई, नवरा नको ग बाई, दादूला नको ग बाई, दादूला नको ग बाई, दादूला नको ग बाई, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, नवरा नको ग बाई, दादूला 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 नको ग बाई. मग कोणता
नवरा नको, संसार रूपी नवरा नको. कोण म्हणताय? बुद्धी रूपी स्त्री म्हणते मला संसार रूपी नवरा नको. मग असं हसत खेळत ज्ञान शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी समाजाच्या घशापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. आणि असं करता करता समाजाच्या समोर एक विशिष्ट असं पात्र पुढं केलं आणि त्या पात्राला नाव दिलं पिंगळा. विठ्ठला काही म्हणतील हा पिंगळा म्हणजे नेमकं कोण? बघा, रात्रीच्या वेळेला एक पक्षी निघतो. जुने माणसं म्हणतात बघा तो पिंगळा. किंवा पहाटीच्या वेळेला तांबड्या रंगाचा एक पक्षी आकाशामध्ये उडतो. जुनी माणसं म्हणतात बघा हा पिंगळा. मग आता शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना जो पिंगळा सांगायचा तो पिंगळा म्हणजे एखादा कीटक किंवा पक्षी का? तर नाही. त्या काळी समाजाला जाग करण्याकरता निर्माण झालेली सामाजिक संस्था म्हणजे पिंगळा. आणि ही पिंगळा नावाची जमात गावाच्या खालच्या बाजूला राहायची. पूर्वी गावाची रचना अशी असायची. गाव असायचं, गावाच्या मध्यभागी पाटलाचं घर असायचं. बाकीच्यांची घरं ही बाजूनी असायची. त्या पाटलांच्या घराचा जोपर्यंत दिवा लावला जात नाही तोपर्यंत कुणाच्याही घरामध्ये स्वयंपाक होत नव्हता. अशी पद्धत होती. आणि त्या गावाला आळ्या असायच्या. किती आळ्या? झोपले काय तुम्ही? गावाला आळ्या असायच्या किती? 4. कोणत्या देशातले तुम्ही? गावाला आळ्या असायच्या 3. एक वरची आळी, 2 मधली आळी आणि 3 खालची आळी. लोक आता ज्याच्या त्याच्या हिशोबाने राहायला लागले म्हणून त्यांना आळ्याचा हिशोब कळत नाही. पण लोक पहिल्यांदा अशा आळ्याच्या हिशोबाने राहत होते. आणि खालच्या आळीमध्ये ही पिंगळा नावाची जमात राहायची. आणि ती पिंगळा नावाची जमात तिच्याकडे एक काम असायचं. त्या पिंगळा नावाच्या जमातीबरोबर भोपे राहायचे, मरी आईवाले राहायचे, पावसाचं शकून सांगणारे नंदीवाले सुद्धा राहायचे. पण आता ही माणसं आपल्याला पाहायला मिळत नाही. ही माणसं कालबाह्य झाली. त्याला कारण जर काय असेल तर त्याला कारण आपण आहोत. का? कारण आपल्या संपत्तीतून मिळालेला, आपल्या कष्टातून मिळालेला वाटा 5-10% वाटा आपण दान धर्म केला पाहिजे. पण आपण दान धर्म करत नाही. शेवटी आपल्याला बैल नंदीवाले पाहायला मिळत नाही आणि भोपे सुद्धा पाहायला मिळत नाही. आता नंदीवाले पूर्वी यायचे ना, आपण त्यांना पावसाचं शकून विचारायचो. कुणाला? नंदीवाल्यांना. आता नंदीवाले पाहायला मिळतात का? का? त्याला जबाबदार आपण आहोत. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता नंदीवाले पाहायला मिळत नाही. त्यांनी त्यांचा नंदीचा धंदा सोडला आणि ते आता आपल्याकडं ते म्हणतात ना कांदे लावायला यायला लागले. त्याला जबाबदार आपण आहोत. या रूढी परंपरा लोप पावत चालल्या ना, त्या गोष्टीला जबाबदार आपण आहोत. अहो, फ्रीजच्या आणि कूलरच्या जमान्यामध्ये कुंभाराची कला सुद्धा लोप पावलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून अशी पिंगळा नावाची जमात, ती जमात खालच्या बाजूला राहायची. मग तिच्याकडे एक काम असायचं, लोकांना जाग करायचं. जाग करत असताना त्यांची वेशभूषा असायची. काय? धोतर घातलेलं असायचं, फेटा बांधलेला असायचा, एका हातामध्ये कंदील असायचा, दुसऱ्या हातामध्ये लोकजागृतीचं वाद्य त्याला म्हणायचे डमरू. त्याला 2 दोऱ्या बांधलेल्या असायच्या, 2 खडे बांधलेले असायचे. आणि एकदा का तो डमरू फिरवला मग त्याच्यातून आवाज यायचा. कसा? कसा समाधान महाराज? कसा गावकऱ्यांनो? दुक 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 दुक. महेश महाराज कसा? दुक 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 असा आवाज यायचा. आणि मग असा तो पिंगळा गावाच्या विशीजवळ आल्यानंतर सगळ्या लोकांना जाग करायचा. काय? उठा की जी माय बाप कैसी लागली झोप, उठा की जी माय बाप कैसी लागली झोप, उठा की जी माय बाप कैसी लागली झोप, उठा की जी माय बाप कैसी लागली झोप. हुजूर जावनिया एवढी चुकवाजी खेपे, हुजूर जावनिया एवढी चुकवाजी खेपे. उठा की उठा की उठा की उठा की उठा की माय बाप कैसी लागली झोप, उठा की जी माय बाप कैसी लागली झोप. आवडलं का? 10,000 रुपये जमा करते का तुम्ही? तो पिंगळा गावाच्या वेशीजवळ आल्यानंतर मग म्हणायचा, उठा जागेला. बंद पडला काय माहिती? उठा
जागे रे उठा जागे रे. आता मला माहिती एखाद्या कीर्तनात मेलेले जरी असेल तरी ते उठून बसून राहील. तो पिंगळा जाग करत करत मंदिराजवळ आला आणि मग म्हणू लागला उठा जागे रे उठा. दोन चार तरुण मंदिरापाशी झोपलेली होती, त्यांची झोप मोडली. पोरं मोठ्याची होती, तरुण पोरं मोठ्याची होती. ती जाऊ झोपेतून उठली, त्यांची झोप मोडली. ती म्हटली ए तुझं आरडायचं काय काम. तो म्हटला अरे झोपू नका. अरे हा पण तुझं ओरडायचं काय काम, कोण तू. तो म्हटला अरे माझं नाव पिंगळा आहे. अरे ओरडतो कशाला. म्हणे अरे भगवंतानं मला एक दैवी शक्ती जास्त दिलेली आहे आणि ती म्हणजे भविष्यात येणाऱ्या संकटांचा अचूक संकेत मला कळतो. ऐका, जर भविष्यात येणारं तुमच्या गावावरचं संकट आम्ही जर तुम्हाला सांगितलं नाही तर तुमच्या वाडवडिलांनी आम्हाला दिलेल्या तुकड्याला आम्ही बेईमान झालो असं म्हणावं लागेल. म्हणून लक्षात ठेवा तुमच्या गावावर फार मोठं संकट आहे बर का पीटी मास्तर. तुमच्या गावावर फार मोठं संकट आहे, संकट तुमच्या गावावर बर का. तुमच्या गावावर संकट आहे, संकट तुमच्या गावावर संकट ज्यांच्यामुळे ना ती माणसं बाहेरची नाही तुमच्याच गावातली आहे. त्यांना तुमच्या गावचा परमार्थ चांगला देखवत नाही. राजू भाऊ तुमच्या कपाळाचा गंध पाहिल्यानंतर त्यांच्या पोटात गोळा येतो. तुमच्याच गावातली ती. अहो समाधान महाराज तुमचं वाजवणं जर त्यांनी ऐकलं तर त्यांना असं वाटतं या मंडपाला फाशी घ्यावी की काय. तुमच्याच गावातली माणसं आहे ती, तुमच्या नाशावर टपलेली आहे. तुम्हाला पत्ता सांगू, त्यांचा पत्ता सांगू तुम्हाला. बाबूराव महाराज यांना पत्ता सांगा बरं. वरल्या आईला तुम्ही सावध राहावे, वरल्या आईला तुम्ही सावध राहावे. पाठी बुडाला मग लावून सवे, पाठी मग लावून सवे. चिठ्ठी येईल बा मग पडेल कावे, चिठ्ठी येईल मग पडेल कावे. पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोलत देखा. पिंगळा महाद्वारी बोली बोली बोले, पिंगळा महाद्वारी बोली बोली बोले. क्या सुटला. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे, पाटील बुवाला मग लावून सवे. चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे. तो पिंगळा सांगतोय का तुमच्या गावाच्या नाशावर टपलेली माणसं बर का तुमच्या गावच्या वरच्या आळीत राहतात. असं कोण सांगतंय. तो पिंगळा सांगतो. कुठं सांगतो. तुमच्या महाद्वारात. पिंगळा महाद्वारी कोणी बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोले बोले तो देखा, पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी कोणी बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. हे पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. हे नवरा फिरवी तो डुगु डुगु ऐका. पिंगळा महाद्वारी कोणी बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. हे पिंगळा महाद्वारी कोणी बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. नवरा फिरवी तो डुगु डुगु ऐका. पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी. कॅच नंतर का होईना पण जबरदस्त धरला. टाळ्या वाजवा. पिंगळा महाद्वारी. तो पिंगळा सांगतोय का तुमच्या वरच्या आईला तुम्ही सावध राहा. कुठं सांगतोय तो.
महाद्वारात सांगतोय. आता मला सांगायचं आहे ते ऐका. तुमच्या ज्या गावावर धोका आहे त्या गावाचं नाव काय? तुम्हाला आता मी सांगतो. तुमच्या ज्या गावावर धोका आहे ना त्या गावाचं नाव आहे हे शरीर. या शरीराला गाव म्हटलेलं आहे. याचा पुरावा ज्ञानोबा राय देतात. देहाची या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. बर, या शरीराला गाव म्हटलंय. पाहे पा शरीराची या गावा जया लागी आले गा पांडवा तो कार्यार्थ आघवा सांडोनिया. हा, या शरीराला गाव म्हटलंय. या गावाला धोका आहे. कुणापासून? तुमच्या गावच्या वरच्या आळीपासून. मी अकोले वाडगावचं सांगत नाही बरं. या तुमच्या शरीर रूपी गावाला धोका आहे वरच्या आळीपासून. असं कोण सांगतंय? पिंगळा सांगतोय. कुठं? महाद्वारात. आता गाव तर कळलं ना तुम्हाला. गाव कोणतं? हे शरीर. या शरीराला गाव म्हटलंय. मग याचं महाद्वार कोणतं? या शरीराला 9 प्रकारचे दरवाजे आहेत. या 9 दरवाज्यांपैकी या शरीर रूपी गावाचा मुख्य द्वार आहे तो म्हणजे कान. त्याला पुरावा 18व्या अध्यायात. तैसे कानाची महाद्वारी गीता जेथ गजर करी अवघे सृष्टीची या आजीवरी जायची पाप. आपल्याकडे पुरावा असतो बरं का जगताप साहेब. आपल्याकडे पुरावा असतो. आणि मी तर म्हणेल ज्या कीर्तनकाराकडे पुरावा जर नसेल तर मला असं वाटतं तिथल्या माणसांनी त्या कीर्तनकाराला जागेवर पुरावा. या शरीररूपी गावाचं महाद्वार आहे कान. या कानामध्ये तो पिंगळा आपल्याला सांगतोय का तुमच्या वरच्या आळीपासून सावध राहा. आता मला सांगा या शरीररूपी गावाची वरची आळी कोणती? या शरीररूपी गावाची वरची आळी आहे हे डोळे. ह्या डोळ्यापासून जेवढा धोका तुम्हाला आम्हाला आहे तेवढा धोका कशापासूनच आपल्याला नाही. ही वरची आळीतली मंडळी लई खतरनाक. समाधान महाराज, या वरल्या आळीतली मंडळी लई खतरनाक. एकदाच खुणविती पण अख्ख्या गावाला मार खायला लाविती. मोठे मोठे भागवताचार्य रामायणाचार्य, मी लहान माणसांचं उदाहरण देत नाही, मोठे मोठे दाढीवाले स्वतःला महात्मे म्हणून घेणारे ते सुद्धा या वरच्या आळीमुळं गेले रे गेले. त्यांची यादी देऊ का तुम्हाला? कामाजी कोतवाल, येणे नागबी मदन तो केवळ पंचानने येडका मदन तो केवळ पंचानने येडका मदन केवळ पंचानन येडका मदन तो केवळ पंचानन. धडक मारिली शंकरा धडक मारिली शंकरा केला ब्रह्माचा मातिरा इंद्रचंद्राची लाविला दर लाविला देन लाविला देन लाविला देन येडका मदन तो केवळ पंचानने येडका मदन तो केवळ पंचानने. आमच्या महेश महाराजांनी अतिशय सुंदर अशी यादी तुमच्या समोर दिली. अहो हा फार मोठा यडका आहे. त्याच्या डोक्यात एवढं बळ राहतं. कोणाच्या? ह्या यडक्याच्या, कामरूपी यडक्याच्या. या वरल्या आळीतल्या त्यांनी चांगल्या चांगल्याला कामाला लावलं. चला अजून एक यादी देतो तुम्हाला. इंद्रा पडली भगी चंद्र झाला काळा नारदाचा भजनाचा. म्हणून लक्षात ठेवा ही वरच्या आळीतली मंडळी लई खतरनाक आहे. तुकोबाराय सुद्धा वर्णन करतात. दृष्टी मुखे मरण इंद्रियांचे द्वारे दृष्टी मुखे मरण इंद्रियांचे द्वारे लावण्य ते खरे दुःख मूळ लावण्य ते खरे दुःख मूळ नावडे हा देव न घडी भजन नावडे हा देह न घडी भजन न घडी भजन न घडी भजन.
रंगा आता धाव पांडुरंगा. म्हणून या डोळ्यांना चांगली सवय लावा. ऐका, एखादी समोर असलेली स्त्री त्या स्त्रीकडे जर तुम्ही तुमच्या दृष्टीने जर पाहिलं तर ती स्त्री तुम्हाला एक बाई दिसेल. पण त्याच स्त्रीकडे जर तुम्ही ज्ञानोबारायांच्या दृष्टीने पाहिलं, त्याच स्त्रीकडे जगद्गुरु तुकोबारायांच्या दृष्टीने पाहिलं, आणि त्याच स्त्रीकडे जर तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने जर पाहिलं, तर त्याच उभ्या असलेल्या एका बाईमध्ये तुम्हाला तुमची आई दिसेल, तुम्हाला तुमची आई दिसेल, तुम्हाला तुमची आई दिसेल. दृष्टीमुखी मरण. मग हिला चांगली सवय लावायची. कोणती? डोळे तुम्ही घ्या रे हा विठोबाचे. हिला चांगली सवय लावा. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. तुम्हाला वाटत असेल तुमच्या गावच्या नाशावर फक्त वरच्याच आळीतली मंडळी आहे, तर ही सुद्धा घोडचूक आहे. तुमच्या गावचा पाटील तो सुद्धा वरच्या आळीतल्या मंडळींना मिळालेला आहे बर का पंडित भाऊ. कोण? तुमच्या गावचा पाटील. मी आपल्या अकोली वाडगावचं नाही सांगत बरं, मी या गावचा पाटील सांगतोय. या गावचा पाटील कोण? कोण? मनाजी पाटील देहगावीचा. पाटील देहगावीचा. वसा धरू नका त्याचा. हात करील नियमाचा पाडील फशी. मी आलो रायाचा जोशी होरा ऐका दादानो. 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 जोशी होरा प्रकरणी त्याच्यामध्ये महाराज म्हणतात का मनाजी पाटील देहगावीचा. हा, याला जरा चांगली सवय लावा. पहिले चांगला वागत होता, आता त्याला सवय चांगली राहिली नाही, म्हणून त्याला कुठं न्या? गती अधोगती. मनाची युक्ती आणि मन लावा एकांती. साधू संगे किंवा संत संगे त्या मनाला चांगली सवय लावा. आणि तो जर कधी पाटील, तुमच्या गावचा पाटील जर लय गुरमीत असेल, जर तो ऐकत नसेल, मनाजी पाटील जर ऐकत नसेल, तर मग माझ्या धन्याची चिठ्ठी येईल. मग त्याची गुरमी उतरल, चिठ्ठी येईल बा. मग पडेल ठावे पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. बर, अजून पुढे कशापासून धोका आहे? अभंगाचं दुसरं चरण. मधल्या आळीला एक बायको मधल्या तुम्ही साधा मग पडेल पुरे. साधा मग पडेल पुरे. नाही तरी पाटील बोचती पडतील गुरे. नाही तरी पाटील बोच पडतील गुरे. नाही तरी पाटील बोचची पडतील गुरे. नाही तरी पाटील बोच पडतील गुरे. बायको फिरते, ती काय कोणाचं ऐकत नाही. सारखी बडबड करीत राहते, सारखी बडबड करीत राहते. कोण? बायको. हो, बायको कधीच कुणाचं ऐकत नाही. मला सांगा महिला मंडळ, तुम्ही काम न करता म्हणून मार खाता का जास्त बोलता म्हणून मार खाता? हो, बायको काय करते? महाराज आवरतच नाही, पण महाराज म्हणतात तिला जरा आवरा बर का. समाधान महाराज जर ऐकत नसली तर घरी जा. हा, म्हणूनच तुम्हाला सांगितलं. होईल होईल. यंदाची उमेदवारी लक्ष द्या. हा, पण तिला चपराक कोणती आणायची? नामस्मरणाची चपराक आणायची. आणि तुमच्यामध्ये जी बायको फिरते त्या बायकोचं नाव काय? तृष्णा. 14व्या अध्यायामध्ये तिचं वर्णन आलंय. रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम. ती तृष्णा कुणालाच आवरले जात नाही. हो, तृष्णा कुणाचीच पूर्ण होत नाही. आता मला सांगा, आता या कार्यक्रमाचं नियोजन माझ्यापर्यंत ज्यांनी पोहोचवलं असे संतोष भाऊ कोराळे यांनी समजा आता कीर्तन झाल्यानंतर मला जर 11,000चं पाकिट जर दिलं
आता बाहेर गेल्यानंतर लोक 11-15 देतात, एवढं ऐकून तरी देतील. आता बाहेर गेल्यानंतर देतात म्हटल्यावर आता संतोष भाऊ पुढचं नियोजन करतील. हा समजा आता त्यांनी मला 11,000 रुपये पाकिट भरलं असं गृहीत धरा. 11,000 रुपये पाकिट दिलं. मी महालगाव पर्यंत गेलो. महालगाव पर्यंत गेल्यानंतर ते पाकिट उघडलं. 11,000 रुपये. आनंद झाला. पण पुन्हा त्यांचा मला फोन आला, संतोष भाऊंचा, तुमचा कार्यक्रम लोकांना फार आवडला. आमच्या कृष्णा भाऊंनी आणि ज्ञानेश्वर भाऊंनी दोघांनी 1,000 रुपये वाढवले. 500 रुपये वाढवले. तुम्हाला 1000 रुपये मी पोहोच करतो. महालगावला 15 मिनिटात आलो. आता मला सांगा तिथून माझी गाडी पुढे निघेल का? हा ते म्हटले मी येऊ राहिलो आणि तरी मी माझी गाडी पुढे जाईन का? तैसी तृष्णा वाढीन लिया मेरूही आता आलिया तरी म्हणे एखादिया दारुणा ओळगो. अरे एवढं मिळालं तरी तुझी 1,000 वरची जर अपेक्षा जात नसल त्याला म्हणतात इति नाम तृष्णा. विठ्ठला मग त्या बायकोचं नाव आहे तृष्णा. मधल्या आळेला एक बायको फिरे आणि तिला तुम्ही आवरा. तिला जर तुम्ही आवरलं नाही तर परिणाम काय होईल? तिची गोठ्यातली जी गुरं आहेत, गुरं, ती गुरं पळून जातील. पाटील बुवाच्या अंकित असलेली गुरं, त्या गुरांची संख्या आहे 10. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. जर कधी त्या तृष्णेला जर तुम्ही आवरलं नाही तर परिणाम गुरं पळून जातील. 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय निघून जातील. बरं पुढं काय होईल? पुढे नाथ महाराज असं सांगतात की एक सोसाट्याचा वारा येईल. सोसाट्याचा वारा येईल आणि त्या सोसाट्याच्या वारामध्ये भल्या भल्या माणसांची माडी पडल्याशिवाय राहणार नाही. आणि एक वारे सुटेल तातडी पाटील बुवाची मग पडील माडी. बघा या जगामध्ये असे काही दुष्काळ येऊन गेले. बरं त्याच्यानंतर अशा काही लाटा येऊन गेला का त्या लाट्यामध्ये भल्या भल्या माणसांची माडी पडल्याशिवाय राहिली नाही. हे शरीर म्हणजे माडी आहे. प्रत्येकाची माडी असते. 1 मजली, 2 मजली, 3 मजली, 10 मजली. मुंबई सारख्या ठिकाणी गेला तर 100 मजली. तशी आपली सुद्धा ही माडी आहे. किती मजल्याची ही माडी? किती मजल्याची माडी? 3.5 मजल्याची माडी. औट हात का मानव देह. औट या शब्दाचा अर्थ 3.5 हाताचा. 3.5 हाताचा हा नरदेह ही माडी आपल्याला दिली. जर ऐकलं नाही तर मग ती माडी पडल्याशिवाय राहणार नाही. कारण या कोरोनाच्या काळामध्ये आणि या सुनामी लाटामध्ये अनेक जणांच्या मोठमोठ्या माणसांच्या माड्या खाली पडल्या. मी तर म्हणेल एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही देवाला माना अथवा नका मानू, पण लक्षात ठेवा देवानं तुम्हाला मानलंय म्हणून तुम्ही या मंडपामध्ये बसलेले आहात. याचे आपल्यावर उपकार आहे. त्याचे आपल्यावर उपकार आहे. कारण आपल्यापेक्षा फार मोठे पैशावाले गेले. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, अनेक एक वारे सुटेल तातडी पाटील बुवाची मग पडेल माडी त्याची 5 पोरे जातील देशोधडी. एकदा काही माडी पडली त्याच्या घरातले 5 पोरं प्राण अपान व्यान उदान समान ही 5 पोरं देशोधडीला जातील. म्हणून लक्षात ठेवा, जरा व्यवस्थित वागा. पुढं काय होईल? अनेक एक कैसे नवल झाले गावच्या पांड्याने पाटलास नागविले साऱ्या कागदाचे 1ची 0 झाले. बघा पूर्वी 2 पदव्या असायच्या, 1 पाटील आणि 2 पांडे. या शरीररूपी गावाचे 5 पांडे कोणते? शब्द स्पर्श रूप रस गंध हे गावचे 5 पांडे आहेत. आणि यांनी त्या मनाजी पाटलाला जरा जखडून ठेवलं म्हणून त्या पाटलाला मिळालेल्या आयुष्याचं सोनं करता आलं नाही. साऱ्या कागदाचे 1चे 0 झाले. पिंगळा महाद्वारी बोले बोलतो देखा. पुढे या संकट जर तुम्हाला नाहीसं करायचं असेल तर त्याकरता हिंडता फिरताना एक शेकून सांगे त्याच्या सत्तेने या आळीस वागे. त्या भगवान परमात्म्याने आपल्याला नरदेह दिलाय ना, त्याच्या सत्तेने जरा राहायला शिका. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे किंवा म्या चालविल्या सूर्य चाले, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले जो जगा ते चाळी त्या. हा तो भगवान परमात्मा त्याच्या सत्तेने तुम्ही वागायला सुरुवात करा असा शकून सांगतो. हिंडता फिरताना एक शकून सांगे त्याच्या सत्तेने या आळीस वागे. संता घरचा बा एक तुकडा मागे.
संतांच्या मुखातून निघालेल्या अमृतवाणीचं सेवन करा, कारण मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी आली मुखा वाटे अमृत वचने. त्यांच्याच मुखातून चांगलं निघतं, आपल्या मुखातून चांगलं निघत नाही. त्यांनी निघालेले शब्द गाथा तयार होतो, त्यांनी निघालेले शब्द ज्ञानेश्वरी तयार होते, आणि आपल्या मुखातून निघालेले शब्द आपले दात पाडल्याशिवाय राहत नाही. म्हणून संतांच्या मुखातून निघालेल्या अमृतवाणीचं सेवन करा असं मी तुम्हाला शकून सांगतो. हा, आता मी तुम्हाला जवळजवळ 11 वाजल्यापासून सांगतोय, आता 1 वाजत आलाय. आता जर तुम्ही ऐकलं नाही तर शेवटी हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. सरते से बटी सरत शेवटी बाकाल बांधोणी नेईल, सरत शेवटी बाकाल बांधोणी नेईल, सरत शेवटी बाकाल बांधून नेईल. एक जनार्दनी बाबूची काय जाईल, एक जनार्दनी बाबूचे काय जाईल. पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा. डुग ऐका, डुग ऐका, पिंगळा महाद्वारी बोली बोली देखा, पिंगळा महाद्वारी बोली बोली. वा वा वा, या सर्वांकरता एकदा टाळ्या वाजवा. काय असतं, तुम्ही टाळ्या वाजवल्या का आम्हाला जरा हुरूप येतो. बोलू का? चाय की शोभा प्याली से, बगीचे की शोभा माली से, ससुराल की शोभा. बरं, आता तुम्ही म्हणताय म्हणून चाय की शोभा प्याली से, बगीचे की शोभा माली से, ससुराल की शोभा साली से, और कीर्तन की शोभा ताली से. बजाओ ताली. उठोबा चला लवकर चला. हा चला. चला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सरते शेवटी काळ बांधोनी नेईल, एका जनार्दनी अमुचे कायबा जाईल. पिंगळा महाद्वारी बोली बोलतो देखा. फक्त माझ्याकडे आता फक्त 10 मिनिटं लक्ष द्या. ऐका सज्जना हो, जर आपण ऐकलं नाही तर तो काळ येईल आणि तुम्हाला आम्हाला घेऊन जाईल. बरं, असा तसा घेऊन जाणार नाही, बांधून घेऊन जाईल. ज्याप्रमाणे लहानपणी शाळेमध्ये असताना जर आपण वर्गात गेलो नाही तर शिक्षक काय करायचे, 2-4 विद्यार्थी आपल्या घरी पाठवायचे. आपण जर प्रेमाने येत नसू तर ते 2-4 विद्यार्थी आपली उचलबांगडी करायचे आणि मग आपल्याला वर्गामध्ये आणून बसवायचे. अगदी तो काळ देखील तुमची इच्छा नसताना तुम्हाला बांधील. हे जर ऐकलं नाही तर शेवटी तो काळ येईल, तुमची इच्छा नसताना तुमची उचलबांगडी करेल आणि तुम्हाला यमाच्या दारामध्ये घेऊन जाईल. बघा, ज्यावेळेस तो काळ नेत असेल त्यावेळेस माझं काहीही जाणार नाही. कारण हे बघा, या जगावर सत्ता कुणाची असेल तर ती काळाची आहे. काळ कधी येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल सांगता येत नाही. मला सांगा, कीर्तन झाल्यानंतर कुणाला असं वाटतं आपण लगेच जावं? घरी नाही, राम बोलो भाई, मुक्काम पोस्ट मसन खाई, जिथून पुन्हा येण्याची नाही. जावं वाटतंय का? पण देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल. मग या काळावर विजय निर्माण करा. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काळावर जर विजय निर्माण केला असेल ना कोणी, तर तो म्हणजे आमच्या सद्गुरु गंगागिरीजी महाराजांनी. सद्गुरु गंगागिरीजी महाराजांनी. बगीचे में फूल तो बहुत है,
लेकिन गुलाब जैसा नहीं। महाराष्ट्र में संत तो बहुत है, लेकिन सद्गुरु गंगागिरी जी महाराज जैसे नहीं। सद्गुरु गंगागिरी जी महाराज जैसे। म्हणून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काळावर विजय निर्माण केला आमच्या नारायणगिरीजी महाराजांनी। काळावर विजय निर्माण केला आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी। तुकोबारायांनी काळाला बोलवलं, ए इकडे ये। काळ आला। काळ म्हटला, तुकोबाराय काय सेवा करू? तुकोबाराय म्हटले, खाली वाग। जगद्गुरु तुकोबारायांनी त्या काळाच्या डोक्यावर पाय दिला आणि सदैव वैकुंठाला निघून गेले। जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय। या काळावर विजय निर्माण केला आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी। या काळावर विजय निर्माण केला आमच्या भगतसिंग राजगुरु सुखदेव यांनी सुद्धा। ऐका, म्हणून मी तर म्हणेल, या गावातून कोणी एखादा मिलिटरीमध्ये जाण्याकरता प्रयत्न करत असेल किंवा कार्यरत असेल, त्याला या वारकरी संप्रदायाच्या वतीनं माझा सॅल्यूट आहे। का? ऐका, जगामध्ये एक तर आई वडिलांची सेवा करा, नाहीतर मग या देशाची सेवा करा। क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, कद भर जमीन भी नहीं मिलेगी दफन के लिए। अरे मरना है तो मर इस वतन के लिए, कम से कम तिरंगा तो मिलेगा तेरे कफन के लिए, तेरे कफन के लिए। दिल दिया है जान भी देंगे, हे वतन तेरे लिए, हर कदम हर करम अपना करेंगे, ए वतन तेरे लिए। दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिए। या काळावर विजय निर्माण केला आमच्या क्रांतिकारकांनी आणि या काळावर विजय निर्माण केला आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी। या कार्यक्रमामध्ये मी तर म्हणेल, या जाधव परिवारांनी तुमच्या समोर हा जो आदर्श निर्माण केला ना, हा फार महत्त्वाचा आहे। ऐका, फार कष्ट केले आमच्या सुदाम भाऊंनी असतील, मग त्यांचे असणारे सुपुत्र आमचे कृष्णा भाऊ आणि आमचे ज्ञानेश्वर भाऊ। अहो, एवढा मोठा कार्यक्रम करणं म्हणजे हे काय सोपं नाही। अहो, मी तर म्हणेल, आज एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सर्व त्यांनी ज्यांच्यामुळे केले ना, ती कृपा जर त्यांच्यावर कुणाची असेल तर आमच्या सुदाम भाऊंची त्यांच्यावर असलेली कृपा आहे। सुदाम भाऊंची त्यांच्यावरची कृपा आहे। म्हणून जीवनामध्ये सगळं जावं, सगळं पुन्हा मिळेल, पण तुम्हाला वडील पुन्हा मिळणार नाही, बाप पुन्हा मिळणार नाही। ऐका सज्जना हो, मी नक्की सांगेल तुम्हाला, एखादा मोठा वृक्ष जोपर्यंत आपल्या समोर असतो ना, तोपर्यंत त्या वृक्षाची किंमत आपल्याला कळत नाही। पण एकदा की तो वृक्ष नाहीसा झाला आणि ज्यावेळेस उन्हाचे चटके बसले जातात ना, त्यावेळेस त्या वृक्षाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही। तसं बाप हा देखील फार मोठा वृक्ष आहे। लक्षात ठेवा, या जगामध्ये सगळं मिळेल, पण तुम्हाला आपले वडील कधीच मिळणार नाही। एक नक्की मी सांगेल, ऐका, जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत त्याची किंमत आपल्याला कळत नाही। पण एकदा की तो बाप आपल्यातून निघून गेला आणि आपल्याला समाजाचे चटके बसायला सुरुवात झाली ना, मग त्यावेळेस तो बाप आपल्याला आठवतो। आपलं काय चुकतं सांगू का? विराट कोहली, रोहित शर्मा, अजून सचिन तेंडुलकर यांनी शतक मारलं का आपण टाळ्या वाजवतो? का? कारण 22 यार्डाचं मैदान त्यांनी 100 वेळा पार केलेलं असतं, 100 धावा पार केलेल्या असत्या म्हणून। परंतु अशा अनेक धावा आमच्या बापांनी या बांधापासून त्या बांधापर्यंत मारले, वखराच्या मागे, 2 बैलाच्या मागे, त्या आपण सहजासहजी विसरून जातो। म्हणून मी नक्की सांगेल, ऐका, उरा मंदी माया ज्याच्या, काळ्या मेघवाणी, उरामंदी माया ज्याच्या, काळ्या मेघवाणी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी, झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कणावा कला, घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर,
लई अवघड आहे गड्यार उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड आहे गड्यार उमगाया बापर उमगाया बापर. म्हणून जगामध्ये बापाचं अस्तित्व फार मोठं आहे. लक्षात ठेवा, बाप दोन वेळा रडतो फक्त. एक वेळ अशी येते ज्यावेळेस आपला मोठा मुलगा आपल्याला उलटून बोलतो आणि म्हणतो ना माझ्यासाठी काय कमवलं, त्यावेळेस तो बाप रडल्याशिवाय राहत नाही. आणि दुसरा प्रसंग असा आहे त्या बापाचा रडण्याचा, ज्यावेळेस आपली मुलगी आपल्यातून निघून जाते ना, त्यावेळेस किती कठोर मनाचा असू द्या बाप, पण त्या प्रसंगाला बाप रडल्याशिवाय राहत नाही. बाप साठवितो अश्रू फक्त एका क्षणासाठी जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. तो बाप काय करतो, ज्ञानोबरायांची शेवटची ओवी सांगतो, म्हणजे आपल्या या कीर्तनाचा शेवट गोड होईल. आपणची विहोनी दुहिता की न मम म्हणे पिता तो सुटे की प्रतिग्रहिता जावाई शिरके जावाई जावाई शिरके रे रे. म्हणून जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या आई वडिलांचे उपकार आपण मानायला सुरुवात करा. आज घरी गेल्या गेल्या एक वाक्य ऐका, आज घरी गेल्या गेल्या फक्त एवढंच म्हणा, बाबा जेवून घ्या. तुम्ही एवढं जरी एक वाक्य त्या बापाला जर म्हटले ना, ज्यावेळेस अकोली वाडगावच्या मंदिरासमोर मारुतीच्या मंदिरासमोर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुमचा बाप बसलेला असेल ना, त्याचे 2-4 मित्र त्याच्या जवळ बसलेले असतील ना, त्यावेळेस तो बाप त्या मित्रांना स्वाभिमानानं सांगेल की माझा मुलगा मला जेव म्हणल्याशिवाय जेवत सुद्धा नाही, जेव म्हणल्याशिवाय जेवत सुद्धा नाही. म्हणून लक्षात ठेवा, आपण आपल्या वडिलांचे उपकार आजपासून कधीच विसरायचे नाही, एवढं एक वाक्य लक्षात ठेवा. आणि म्हणून या परिवारानं आपल्या समोर फार मोठा असा आदर्श निर्माण केला. गंगा भागीरथी त्यांच्या असलेल्या आई समिंद्राबाई यांनी देखील या संसाराचा गाडा हाकता 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 मुलांनाही मोठं केलं, सर्वांचा प्रपंच चांगला केला. त्याचप्रमाणे त्यांना साजेशी साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी शोभाताई असतील, त्यांच्या बहीण लताताई, सुनीताताई आणि या दोनही मुलांनी, मी तर म्हणतो या कृष्णा भाऊन करता आणि या ज्ञानेश्वर भाऊन करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा गड्या. खूप असा मोठा कार्यक्रम या ठिकाणी यांनी आयोजित केला. म्हणून असो, या ठिकाणी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. या ठिकाणी उपस्थित